शिंदेंचं शिवसेनेचं ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा आहे। एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेतील 8 खासदारांसोबत ठाण्यामध्ये बैठक। ठाकरेंच्या शिवसेनेतील 8 खासदारांनी पक्षांतर करण्याचं आश्वासन दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। ठाणे इथे एका गुप्त ठिकाणी झालेल्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी 6 खासदारांना प्रत्यक्ष भेट घेतली, तर आणखी 2 खासदारांनी व्हिडिओ कॉलद्वारे सहभाग घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठं राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या खासदारांमध्ये मुंबईच्या 2 खासदारांचा समावेश असल्याची खात्रीलायक माहिती आहे। 4 वर्षांपूर्वी बंड करून उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मोठ्या ऑपरेशनच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील पंकज यांच्याकडून। पंकज, अतिशय मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल। गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे ऑपरेशन टायगर असो किंवा ऑपरेशन तुतारीच्या माध्यमातून सतत चर्चेत आहेत। अर्थात दोन्ही ऑपरेशनची जी प्रत्यक्ष अंमलबजावणी ती अजून झालेली दिसत नाहीये, मात्र कुठेतरी खासदारांची संख्या वाढवून पक्षाचं केंद्रात वजन वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये एकनाथ शिंदे आहेत, हे याच्यावरून स्पष्ट होतं। जी माहिती आपण आता देतोय, खासदारांच्या संपर्कात एकनाथ शिंदे आहेत, त्यांची बैठक झाली आणि कुठेतरी शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांना एक मोठा धक्का पुन्हा एकदा देण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे आहेत, हे निश्चित आहे। कारण ज्या पद्धतीनं बातम्या येत आहेत, एक फील्डवरनं ज्या पद्धतीनं माहिती मिळते, ज्या आपल्या सोर्सेसकडनं जी माहिती मिळते त्याच्यानुसार गोष्टी या नक्की पडद्यामागं काही ना काहीतरी पडद्यामागे घडतंय आणि त्याचे परिणाम जे आहेत किंवा त्याचं नक्की काय घडतंय तेवढं दिवसात स्पष्ट होईल। मात्र केंद्रातली ताकद, मग त्याच्यामध्ये ऑपरेशन टायगर म्हणो किंवा ऑपरेशन तुतारी, या दोन्हीचा मूळ हेतू जो आहे तो केंद्रातली आपली ताकद वाढवणं आणि त्याच्या अगेन्स्ट किंवा त्या ताकद वाढून राज्यामध्ये आपल्या काहीतरी पदरात वाढून घेणं, केंद्रामध्ये मंत्रिपद वाढवून घेणं, हा त्याच्या मागचा मूळ हेतू आहे। जर का केंद्रात ताकद वाढली तर स्वाभाविक आहे राज्यामध्ये सुद्धा ताकद वाढते, निगोसिएशन पॉवर वाढते आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे पक्ष मजबूत करण्यासाठी केंद्रात आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत। स्वतः श्रीकांत शिंदे हे केंद्रामध्ये लोकसभेचं अधिवेशन चालू असताना किंवा त्याच्यानंतर खासदारांची भेट घेणं, त्यांच्याशी संवाद साधणं, ही जी महत्वाची दुवा किंवा जो संवाद साधण्याची किंवा ती जागा साधण्याची जबाबदारी जी आहे ती महत्वाची जबाबदारी श्रीकांत शिंदे दिल्लीत पार पाडतायत। ज्या खासदारांशी श्रीकांत शिंदे यांचं खात्रीला एक बोलणं होतंय, त्यांच्याशी एकनाथ शिंदे स्वतः संपर्क साधत असल्याची किंवा त्यांच्याशी संवाद साधत असल्याची माहिती, अर्थात या चर्चा ज्या सुरू आहेत किंवा ही जी जो संवाद साधला गेला तो प्राथमिक स्तरावरती आहे। पुढे नक्की कशा पद्धतीनं ऑपरेशन टायगर राबवलं जातं आणि एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदारांना कसं आपलंसं करतात, ते होतील का, हे सगळे प्रश्न जे आहेत ते विक्रांत राजकीय दृष्ट्या उभे राहतात। नाही, खरं पंकज, आणि या सगळ्या राजकीय पक्षांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळतील असं आपण अपेक्षा करूया। तुम्हाला थोडंसं थांबवतो, पुढची एक बातमी पाहूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। खासदार अरविंद सावंतांनी मात्र एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीचा दावा फेटाळलेला आहे। ज्यांनी माझं नाव छापलं आहे किंवा चालवलं आहे त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असा अरविंद सावंत यांनी इशारा दिलेला आहे। पुन्हा एकदा पंकज यांच्याकडे जाऊया। पंकज, अरविंद सावंतांनी दावा फेटाळलेला आहे, त्यांचं नाव ज्या कोणी छापलेलं आहे, वापरलेलं आहे त्यांच्यावर कारवाईचा इशारा अरविंद सावंत यांनी दिला। अरविंद सावंत यांनी या बैठकीचा दावा फेटाळून लावलेला आहे। ज्यांनी कोणी अरविंद सावंत यांचं नाव छापलं त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार, कायदेशीर कारवाई करणार अशा प्रकारचा इशारा खासदार अरविंद सावंत यांनी दिलेला आहे। अरविंद सावंत हे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत आणि अरविंद सावंत यांनी या बैठकीचा दावा फेटाळलेला आहे। दावा असा आहे की ठाण्यामध्ये एका गुप्त ठिकाणी एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांसोबत प्रत्यक्ष बैठक झाली। 2 खासदार हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते आणि हे 8 खासदार पक्षप्रवेश करणार, त्यांनी पक्षप्रवेशाचं आश्वासन दिल्याची माहिती आहे आणि याला अरविंद सावंत यांनी हा दावा फेटाळून लावला।